चला मित्रांनो, आपण आता मकाला पाणी लावलेलं आहे. मका पाणी पाजायचं चालू आहे. रात्रीचे 10:30ला लाईट आलेली आहे आणि सकाळ 6:30ला जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला रात्री पाणी पाजण्याची माहिती मी देत आहे. बघा येतो ते बघा, हे चेंबूर आमचा चालू आहे बघा पाण्यात. ही लाईटीची वेळ अशी आहे ना, शेतकऱ्याचं नुसतं जीव घेण्याजोगे. रात्री 10:30 ते सकाळ 6:30 म्हणजे हे बघा कसा चेंबूर चालू आहे बघा. आत्ता ही दुटी चालू आहे आम्हाला. आता 10:30ला जी चालू आहे दुटी, ती सकाळ 6:30ला बंद होणार, संपणार. हे असे आहे रानात उभा आहे रातभर. हे बघा, ही माळ कसा आहे बघा आमचं. कुठं काय तुम्हाला दिसते का तुमचं काळोख? जंगलात असे माळा का तुम्हाला? जंगलात भिजवायचं चालू असते का? ते जवळ घर नाही, कुठं काय नाही. जीव आम्हाला मुठीत घेऊन ये लागते भिजवायला. ते अशा काळोख्यात धोका लय असतो. जंगली प्राण्याचा, सापाचा, विषारी सापाचा ही असा आम्हाला संघर्ष करायला लागतो. तेव्हा त्या साईडला बी कोणतरी भिजवायला आणलेले आमच्याकडे. तेव्हा ती इकडे बॅटरी चालू आहे. तेव्हा तिकडे पडले तुम्हाला थोडी टिकली दिसते, तेव्हा चालू आहे. आता बंद झाली. ही लोक म्हणते शेतकऱ्यांना पैसा मिळतोय, पैसा येतोय. ही असा पैसा आहे. रातभर असं डोळं फाड लागतं. पैसा काय सुखाने येत नाही. वा, ही इतकं शेतकऱ्यांचं हाल चालू आहेत का ना वाईट. अशी कोणाला दुटी असते का रात्री? कोण शेतकऱ्याला लक्ष देत नाही. ते शेतकरी मी आलाय का जिथं बघायसाठी घेत नाही. ते नुसतं शेतकऱ्याचा हाल चालू आहे बघा. हाल, वाईट हाल. पुन्हा काय नाही, तुम्ही एखाद्या शेतकऱ्यांची आत्महत्या केली नाही, नुसतं तुम्ही पंचनामाला पण येतात. नुसतं कसा गेला कसा नाही, पण हे त्याचं हाल तुम्ही बघत नाही. कोण कशामुळे जातोय, आत्महत्या करतोय. अशी लाईटी वेळ टायमिंग द्यायची. पुन्हा काय शेतकऱ्याला नुसतं लुटायचं, धुयाचं चालू आहे नुसतं लोकांचं. माल जरी नुसतं शेतकऱ्यांनी बाजारात नेला. हे बघा कसं काळोख आहे, नुसतं अंधार. हे अशा अंधारात सुद्धा शेतकरी रातभर भिजवतात. हे बाई झाडं दिसते थोडी थोडी. तेव्हा तिकडे लाईट येते वस्ती लांब. आता चंद्र उघडा लागला व्हायचा थोडा. चंद्र उघडे समजा काळोखच आहे. त्या साईडला आमचा चेंबर चालू आहे. आवाज येतो पाण्याचा. शेतकरी असा किती दिवस संघर्ष करणार कोण असतो रात्रीच्या लाईटीला. दिवसा लाईट येते का नाही कोणता शेतकऱ्याची. सरकारी बी डोळं झाकून बसते निवांत. काय नाही, शेतकऱ्यांनी पिकवलेलं तेवढं खाते ती लोक, पण त्यांच्यावर कोण लक्ष देत नाही. शेतकऱ्यांनी जर असं पिकवायचं बंद केलं रातचं डोळं फोडून जागून, तर तुम्हाला बंडलसाठी पैसे खाता येणार नाही. तर ती थाप तशीच कुजून जाईल तुमची पैशाची. ही शेतकरी असं पिकवते म्हणून तुम्ही खाताय, आयुष्यमध्ये जगताय बघा. ही रात्री असं येऊन तुमचे पैसे बंडल तर तुम्हाला काय सुद्धा उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांनी जर पिकवायचं बंद केलं तर बंडल सुद्धा तुम्हाला त्यातून दळून खाता येणार नाही. तर शिजवून शेतकऱ्याच्या जगावर तुमचं जगणं चालू आहे, पण तुम्ही काय शेतकऱ्याला लक्ष कोण देत नाही. शेतकऱ्यांनी जर रात्री 10:30 ते सकाळ 6:30 जर असं जाग राहायचं हे जंगलात, तर ते जेव्हा काय कसा भरवसा लागायचा. जंगली प्राण्यातून हे लांबडे साप फिरते, ती विषारी साप. शेतकऱ्यांचा विचार करतील असं कोणी वाटत नाही आपल्याला.
करणार नाहीत विचार. शेतकऱ्यावरती इतकी वाईट वेळ आहे ना, लय म्हणजे लय वाईट वेळ. जरी ही रात्रीचं नाही भिजवाय यावं तरी खर्च केलेला एवढा समजा झिरो. शेतकऱ्यांनी जरी रात्रीचं भिजवाय नाही म्हणलं तरी खर्च केलेला झिरो होतोय बघ समजा, एकदम तोटा. म्हणून असं रात्री द्यायला लागते जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना. शेतकऱ्याचा कोणीतरी विचार केला पाहिजे, व्हायचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्याला मदत केली पाहिजे लोकांनी. शेतकरी पिकवतोय म्हणून तुम्ही खाताय. शेतकऱ्याचं हाल करणं ही तुम्हाला सुद्धा शोभत नाही. शेतकऱ्याचं हाल करणं सरकारला सुद्धा शोभत नाही. हे असं शेतकऱ्याचं हाल करणं, रात्री लाईट देणं, पिकाला हमी भाव नाही, मालाला हमी भाव नाही, ही असा रात्री संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांचा. बघा, शेतकऱ्यांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली पाहिजे व्हायची काहीतरी. दिवसा लाईट देणं, पुन्हा शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देणं, हे असं सरकारनं सुद्धा त्याची मदत केली पाहिजे. मदत. शेतकरी सुखी तर तुम्ही सुखी. शेतकऱ्यासाठी तुम्ही मदत करा समजेन. आपला व्हिडिओ मी इथंच थांबवतोय.